दरम्यान देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं आज उद्घाटन होणार आहे। शिवडी नावाशिवा अटल सेतूचं लोकार्पण अगदी काहीच वेळामध्ये होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे, तर विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सुद्धा केलं जाणार आहे। देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी नावाशिवा प्रकल्पाचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाईल। तर शिवडी नावाशिवा अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील प्रवासाचं अंतर कमी होणार आहे। मुंबईहून पुणे, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल। सोबतच मुंबईतील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सुद्धा केलं जाईल। नवी मुंबई मेट्रो दीघा रेल्वे स्टेशनचंही मोदी उद्घाटन करणार आहे। तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। तर नवी मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींचं आगरी कोळी परंपरेनं स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। एकीकडे नाशकात पंतप्रधान मोदी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय, त्यांचं स्वागत केलं जातंय, रोड शो सुरू झालाय। तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये आता काही वेळानंतर त्यांचं आगमन होईल। कारण निवडणुका आता कोणत्या क्षणी जाहीर होतील। प्रकल्प काही पूर्ण होतात, काही अपूर्ण असले तरी त्याचं लोकार्पण होतं। जसं राम मंदिर, अयोध्येतलं राम मंदिर हे अद्याप पूर्ण झालेलं नाही, अपूर्ण अवस्थेत आहे, पण निवडणुका समोर ठेवून त्याचं लोकार्पण होत आहे। आणि आपल्या 4 प्रमुख शंकराचार्यांनी त्या अपूर्ण मंदिर सोहळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला येण्यास असमर्थता व्यक्त केली। मला असं वाटतं स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।